रामकृष्ण हरी सज्जन हो. आज आपणाला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग ऐकवित आहे. अभंग आहे कथा पुराण ऐकता. त्याचं विवरण ऐकवत असताना याच्यामध्ये मुख्य विषय आहे माणसाच्या अंतःकरणामध्ये मल, विक्षेप आणि आवरण असे 3 प्रकारचे दोष असतात. मल म्हणजे पापाची वासना, विक्षेप म्हणजे चंचलता आणि आवरण म्हणजे आत्मस्वरूपाचे अज्ञान. तेव्हा मल आणि विक्षेप हे जे 2 दोष आहेत, हे 2 दोष निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेने घालवता येतात. आणि मग अंतःकरण शुद्धी झाल्यानंतर मग तो ज्ञानास पात्र होतो. आणि मग तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, मग तो गुरुला शरण गेला पाहिजे. आणि गुरुकडून आत्माचं ज्ञान करून घेतल्यानंतर मग आत्मस्वरूपावरचं अज्ञान नष्ट होऊन तो आनंदी होतो. असा हा विषय आहे. तेव्हा मल आणि विक्षेप हे जे 2 दोष आहेत हे भल्या भल्यांना छळतात, लवकर अंतःकरणातून जात नाहीत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता हे काय माझे अंतःकरणातले दोष जातच नाहीत, काय करावं. कथा पुराण ऐकता, मी कथा ऐकतोय, पुराण ऐकतोय. झोपे नाडीले तत्वता, झोप येते पुराण ऐकत असताना. बरं खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ, खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ. बरं खाटेवर पडलं तर चिंता व्यापते, तळमळ अंतःकरणात सुरू होते, नीट झोप लागत नाही आहे. अशा प्रकारचे हे दोष अंतःकरणात माझ्या ठासून भरलेले आहेत. ऐसे गहन कर्मगती, काय माझी गहन कर्मगती आहे. काय तयासी रडती, जाणे जाणते जे चेती काही नेघे आपुल्या. हे समजून हे आपलं समजतं आहे पण हे जात नाही आहेत. 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, झोप लागायला लागली कथा पुराण ऐकताना, पाणी जरी डोळ्यावर मारलं, उदक लाविता न धरे, तरी पण झोप आवरत नाही. चिंता करी केव्हा सरे, केव्हा ही कथा संपते आणि केव्हा मी एकदा धूम ठोकतोय घरी, असं होतंय सारखं. जाऊ नका धीरे म्हणती करीते टवाळ्या, जाऊ नका धीरे म्हणती करीती टवाळ्या. जे शेजारी बसलेले असतात ते हळूच एकमेकाला हळूच मला बोलायला लागतात आणि उठून आम्ही जातो असं म्हणायला लागतात. मग मी त्यांना हात धरून बसवतो, बसा, अरे आता संपन कथा. बरं बसले ना तर हळूच कानामध्ये टवाळ्या करायला लागतात, काय हो आहे, काय अमुक आहे, काय तमुक आहे. अशा टवाळखोरी माणसाला लगेच आठवते. जवळे गोचिडा क्षीर, जैसे कमळ आणि दरदुर, तो का म्हणे दूर देश त्याग तयासे. जवळे गोचिड दरदुरा किंवा क्षीर म्हणजे दूध. गाईच्या कासेमध्ये दूध असतं पण त्या कासेलाच गोचीड चिकटलेले असतात आणि ते गोचीड जवळ दूध असताना सुद्धा त्यांना त्याचा लाभ होत नाही. जवळ गोचीड क्षीराच्या जवळ गोचीड असतात, म्हणजे दुधाच्या अगदी जवळ असतात, एकच पडदामध्ये थोडासा लहानसा असतो. जैसे कमळ आणि दरदुरा, आणि कमळणीच्या खाली चिखलामध्ये बेडकी असते, वर भ्रमर भोंगा सुगंध सेवून जातो, पण ही बेडकी चिखलातच डराव करते, म्हणजे तिला जवळ असून सुद्धा तो सुगंध मिळत नाही. तो का म्हणे दुरादेश त्याग तयासे. अशा प्रकारचा जो दोष आहे ना, अशा प्रकारचे जे लोक आहेत ना,
त्याच्यापेक्षा लांब जावं, त्याची संगत करू नये असंच मला वाटतं. पण देवा काय करावं, याला काय इलाज काय आहे, असं प्रार्थना तुकाराम महाराज देवाला करतात. आणि अशीच प्रार्थना संत नामदेव महाराजसुद्धा देवाला करतात एका अभंगामध्ये. देवाचे लाडके भक्त, जीवस्य कंठस्य, गळ्यातले ताईत पांडुरंगाचे, कोण? नामदेव महाराज. पण त्यांनाही हा प्रकार होत होता. ते देवाला म्हणतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबाने घे. अमृताहुनी गोड, गात बसलो तो वेळ जाईल म्हणून नुसता अर्थ सांगतो. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा ने घे. देवा, तुझं नाम तर अमृताहून गोड आहे, पण माझं मन ते घेतच नाही, कंटाळा करतंय, नको नको असं वाटतं मनाला. सांगा पंढरी राया काय करू यासे. पंढरी राया, सांगा या मनाला काय करू, मनच लागत नाही. का रूप ध्यानासी नये तुझे, तुझं रूप माझ्या ध्यानामध्ये का येत नाही. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुखा. कीर्तनात बसावा तर झोप येते आणि सतत मन माझं विषयात गुंतलेलं असतं. सांगा पंढरी राया काय करू यासी, काय करू सांगा पंढरी राया. हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती, नये माझी चित्ती नामा म्हणे. हरिदास हरिनामाच्या कीर्ती गर्जना करतात, कथा कीर्तन करतात, पण माझ्या चित्तात तेही बसत नाही, त्या ऐकावं वाटत नाही, मला त्या आवडत नाही असं माझ्या मनाला सारखं जाणवतं आहे. आणि तेच माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की ते दूध पवित्र आणि गोड, पासी ते त्वचेचे या पदरा आड, ते आव्हेरुणी गोचिड अशुद्ध काय ने घेते. दूध पवित्र आहे, गोड आहे, पासी ते त्वचेची या पदरा आड, परंतु त्या गाईच्या कासेच्या एका पदराच्या आड म्हणजे कातड्याच्या आड आहे आणि त्याच कातड्याला गोचिड चिकटून रक्त पित असतो. गोचिड अशुद्ध काय न घेते, अशुद्ध म्हणजे रक्तच पित बसतो, पण त्याला दुधाचा लाभ होत नाही. तसं पांडुरंगा, तुमच्या सहवासात आम्ही आहोत, कथा कीर्तन करतो आहोत, कथा कीर्तन ऐकत आहोत, पण हे जे मल आणि विक्षेप नावाचे दोष आहेत ना, हे मनामध्ये मोठं आक्रमण करतात आणि मन विचलित करतात. हे पंढरीराया सांगा काय करावं असे. अशा प्रकारची विनंती आर्जव पांडुरंगाकडे भक्तांनी केलेला आहे. आणि म्हणून सज्जन हो, हे लक्षात घेतलं पाहिजे, भल्या भल्यांना या मलविक्षेपाने, या दोषांनी, या विषयांनी प्रभावित केलेला आहे आणि म्हणून त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. कारण हाच प्रश्न गीतेमध्ये अर्जुनाने जेव्हा भगवंताला विचारला की भगवान, हे मन तर हे असं आहे, बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोर सुदुष्करम. देवा, हे मन मला आवरणं कठीण आहे, तू मस्त म्हणतोस की मन माझ्याकडे लाव वगैरे, पण तसं अवघड आहे. तेव्हा भगवान म्हणतात, अर्जुना तू म्हणतोस ते बरोबर आहे. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम, अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येन च गृह्यते. आणि म्हणून वैराग्याने, अभ्यासाने आणि सत्संगतीने मन आवरता येतं, हा मात्र सिद्धांत पक्का आहे. आणि म्हणून सत्संगती करा आणि मन आपलं शुद्ध होण्यासाठी, मल आणि विक्षेप जाण्यासाठी निष्काम सेवा, निष्काम उपासना करा. नक्कीच आपल्याला आपला आत्मलाभ, आपला आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपलं जीवन आनंदमय, मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. हा ह्या व्हिडिओचा तात्पर्यार्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरे.